नमस्कार मंडळी, आंबा पिकाला विविध बुरशीजन्य तसंच जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं आढळून येतं. आपल्या कोकण किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये झालेल्या आंबा लागवडीवर तसंच उर्वरित महाराष्ट्रातील आंबा पिकांवर प्रामुख्याने भुरी रोग, पर्णकरपा, फांदीमर रोग, पिंक रोग, जीवाणूजन्य करपा, शेवाळजन्य तांबेरा, काढणी पश्चात फळकूच तसंच आंब्यावरील विकृती आणि बाणगुळ या परोपजीवी वनस्पतींचा प्रादुर्भाव होऊन आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. अलीकडे हवामानातील बदलाचा एकूणच सर्व प्रकारच्या पिकांवर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येतंय. त्याचप्रकारे आंबा पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावामध्ये देखील बदल आढळून येतोय. फांदीमर हा एक बुरशीजन्य रोग असून तो लासिओ डिप्लोडिया थिओब्रोमी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव आंब्याला कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. म्हणजेच अगदी 1 वर्ष वयाच्या झाडापासून 50 वर्ष किंवा त्यापेक्षा पुढील वयाच्या झाडांना या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येतो. बुरशीची लागण झालेल्या भागावर प्रथम सूक्ष्म आकाराचे काळसर तपकिरी रंगाचे डाग पडतात. पुढे या डागांची वाढ होऊन ते अनियमित आकाराचे होतात. असे असंख्य डाग फांदीवर पडून तिथल्या पेशी मरतात आणि फांद्या शेंड्याकडून मागे वाळत येतात. अशा रोगट फांद्यांच्या सालीला प्रथम सुरकुत्या पडतात आणि काही वेळा त्यातून डिंक पाझरू लागतो. रोगाच्या अत्यंत घातक अवस्थेत फांद्याच्या सालीला भेगा पडून आतलं खोड उघडं पडून काळं पडतं. योग्य वेळी उपचार केले नाहीत तर रोगट फांद्या मागे मागे वाळत येतात आणि रोपावस्थेतील संपूर्ण झाड मरून जातं. त्याचप्रमाणे मोठ्या झाडाच्या फांद्या देखील या रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेंड्याकडून खोडाच्या दिशेने वाळताना आढळतात. आंब्याच्या झाडाला फांदीमर रोगाच्या बुरशीची लागण झाली तर 3 ते 4 प्रकारे नुकसान होतं. रोपावर किंवा लहान झाडांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर झाड अल्पावधीतच मरू शकतं. मोठ्या झाडाच्या फांद्या वर्षभर सतत मेल्यामुळे झाडाची एकंदरीत वाढ खुंटते आणि जून फांद्यांच्या अभावामुळे मोहोर कमी येऊन उत्पादनात घट होते. मातृवृक्षावर रोगाची लागण झाली तर कलम बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्तम प्रतीच्या काड्यांची कमतरता भासते. फांदीमर या रोगाचं प्रभावी नियंत्रण करण्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. जसं आंबा बाग पालापाचोळ्याचा नायनाट करून स्वच्छ ठेवावी. रोगाची लागण झाडावर दिसून आली तर रोगट फांद्या प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या पाठीमागे साधारण 8 ते 10 सेंटीमीटर अंतरावर छाटून त्या जाळून नष्ट कराव्यात. तसंच छाटलेल्या भागावर बोर्डो पेस्टचं लेपन करावं. रोगग्रस्त मोठ्या फांद्यांची प्रादुर्भावित साल तासून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. ही उपाययोजना रोगाच्या प्राथमिक अवस्थेत फारच प्रभावी आढळते. त्यामुळे झाडांच्या मोठ्या फांद्यासुद्धा आपण वाचवू शकतो. रोगकारक बुरशीच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण 1%, मँकोझेल 0.25%, कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.25%, प्रोपिनेप 0.2% आणि कार्बन डायझिम 0.1% ही बुरशीनाशकं प्रभावी आहेत असं दिसून आलंय. रोगाच्या प्रादुर्भावानुसार एका बुरशीनाशकाची 15 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारणी केली तर रोग नियंत्रणात येतो. मंडळी, अशा प्रकारे आंब्यावरील फांदीमर या रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. नमस्कार.